आपण त्यांना बरेच प्रश्न विचारले, त्यांनी काय उत्तरं दिली आणि त्यांना आपण कृषीनिष्ठ परिवारातर्फे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये निमंत्रण देण्यासाठी आज आलो. त्यांची तारीख लवकरच आपल्याला आणण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु त्यांनी मार्केटिंगबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये जी द्राक्षे त्यांनी आरा 36 जो वाण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेला जातो, आरा 35 आणि 36 त्याची लागवड पण काही एरियामध्ये चालू आहे पंढरपूर तालुक्यामध्ये. तर त्यांनी आता सांगितलं की हा फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग केलेला माल आहे. जर हा माल आजपर्यंत इतक्या सुंदर अवस्थेमध्ये राहत असेल तर कुठंतरी द्राक्षेच्या वाणामध्ये पण आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि जर 12 महिने द्राक्षे जर उपलब्ध राहत असली तर ती निश्चितच आपल्याला मार्केटिंग करणं सोपं जाईल आणि ग्राहकांना पण वर्षभर द्राक्षे खाण्यासाठी योग्य. आणि याची जी टिकवण क्षमता आहे त्याच्यापेक्षा त्याचं देठ आणि जी गुढी आता आम्ही खाऊन बघितली, अतिशय उत्तम असा वाण आहे हा आराचे. याचा विचार आपण निश्चितच भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाच्या वेळेस येते वेळ देते त्यावेळेस आपण एक मोठा मेळावा द्राक्षाच्या निमित्ताने, केळीच्या निमित्ताने आणि डाळिंबाच्या सर्व फळ शेतकरी एकत्रित करून अन्नाचं मार्गदर्शन लवकरच आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळ घेतल्यानंतर निश्चित आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि द्राक्षाच्या दराबद्दल जी त्यांनी थोडक्यात त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती आपण मोठ्या प्रमाणामध्ये एका मेळाव्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.